कोल्हापूरच्या जनतेनं, केवळ कोल्हापूर नाही तर सीमा भागातली आणि सांगलीच्या संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्या माधुरी हत्तीनीच्या मागं राहिली आहे. आणि त्यामुळं शेवटी कायद्याच्या पलीकडे जाऊन समझोता करावा लागला. तर हे माधुरी हत्तीच्या बाबतीत झालं. परंतु पेटानं बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये कर्नाटकातले 3 मंदिराच्या हत्तीच्या संदर्भात तक्रार केली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अजून 3 हत्या आहेत. एक तासगावचा हत्ती आहे, गणपती मंदिराचा, उदगावचा आहे, आणखीन कुंतगिरीचा आहे. या हत्तींच्या विरोधात सुद्धा पेटा तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पेटाच्या पाठीमागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मी ती पोस्ट केली की एक हत्ती तर आम्ही घेतलाच, अगदी कायद्याच्या कचाट्यातनं बाहेर काढून वेगळ्या पद्धतीचा समझोता करायला भाग पाडला. पण आता आम्ही गप्प बसणार नाही आणि इकडं वाकड्या डोळ्यानं सुद्धा बघून देणार नाही, हा इशारा त्यातनं मला द्यायचा आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.